मंडळी नमस्कार. जगप्रसिद्ध शनी शिंगणापूर देवस्थानच्या घोटाळ्यासंदर्भातल्या बातम्या तुम्ही यापूर्वी अनेक वेळा वाचल्या असतील, बघितल्या असतील. तर आता तोच विषय पुन्हा घेऊन आलो आहोत. तुम्ही म्हणाल की तो विषय कसा? तर सोनईचे सचिन प्रभाकर दरंदले या तरुणाने उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात एक याचिका दाखल केली आणि त्या संदर्भात त्या दरंदले यांनी या घोटाळ्यासंदर्भात सविस्तर अशी माहिती आपल्याला दिलेली आहे. म्हणजे हा घोटाळा कसा, या घोटाळ्याचा तपास कसा केला गेला, पोलीस, आरोपी, वकील या त्रिकुटाने हा तपास कसा केला, संशयास्पद तपास आहे असं दरंदले यांचं म्हणणं आहे. तर त्यांनी या संदर्भात बरंचसं म्हणजे पुराव्यासह म्हणजे न्यायालयात जी कागदपत्रं सादर केली त्या कागदपत्राच्या आधारे त्यांनी संपूर्ण सविस्तर अशी माहिती आपल्याला दिलेली आहे आणि आपण त्यांच्याच तोंडून ती ऐकणार आहोत. तर हा घोटाळा होत असताना यामध्ये कोण कोण दोषी आहेत, कोणाकोणाचा काय काय रोल आहे, कशी भूमिका आहे आणि कुठल्या कुठल्या संस्थेला किती किती रुपये देवस्थानचे विनाकारण दिले गेले आहेत, अशा अनेक प्रकारचे मुद्दे त्यांनी या व्हिडिओमध्ये उपस्थित केलेले आहेत. आणि त्या दृष्टीने त्याचा तपास म्हणजे त्या दृष्टीने तो जो न्यायालयाच्या याचिकेमध्ये न्यायालयाच्या समोर ते सगळं कागदपत्रे गेलेली आहेत आणि तो तपास सगळा न्यायालयाच्या अधीन आहे. न्यायालयामध्ये त्याची याचिका सुरू आहे आणि आता पुढची तारीख जून महिन्यात पुढची तारीख पडणार आहे. तर दरंदल्याचं म्हणणं असं आहे की हा जो घोटाळा झाला त्या घोटाळ्याचा तपास कुठंतरी दिशाभूल करणारा किंवा मग असा तपास असा वेगळा कुठंतरी भरकटला गेला असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हा जो आपण योग्य तो ज्याचा यामध्ये या घोटाळ्यामध्ये ज्यांचा फार मोठी भूमिका आहे, महत्त्वाची भूमिका आहे, त्या सगळ्यांना आरोपी करण्यापेक्षा त्यांना साक्षीदार करण्यात आलं आणि कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न केला गेला, प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप त्यांचा आहे. तर जास्त वेळ तुमचा न घेता तुम्ही सविस्तर तो व्हिडिओ पहा. त्यामध्ये तुम्हाला सविस्तर त्यांची भूमिका स्पष्ट होईल आणि देवस्थानचा हा जो घोटाळा आहे तो घोटाळा कशा पद्धतीत झाला, कोणी केला, काय याच्यामध्ये कोणाकोणाचं काय काय भूमिका आहे ती सगळं तुमच्या लक्षात येईल. तर तुर्तास इथं थांबतो आहोत. हा जो व्हिडिओ आहे आम्ही मला देणार आहोत दरंदले यांचा, तो सविस्तर व्हिडिओ पहा आणि त्यानंतर तुमच्या सर्व गोष्टी लक्षात येतील. दुसरं असं की या संदर्भात आम्ही ज्या बातम्या केल्या तर तिथल्या काही देवस्थानचे कर्मचारी आहेत त्यांच्या मनात या बातमीविषयी अजूनसुद्धा रोष आहे की ते म्हणतात असा घोटाळा झालाच नाही. तर दरंदले यांनी जी कागदपत्र कोर्टासमोर सादर केली तर अक्षरशः दरंदले यांना कोर्टाने 5 लाख रुपये भरायचं सांगितलं होतं. ते 5 लाख रुपये त्यांनी भरून ती याचिका तिथं दाखल केली आहे. आणि हा घोटाळा कसा झाला हे दरंदले यांनी वस्तुनिष्ठ पद्धतीने म्हणजे एकदम पुराव्यासह त्यांनी सांगितलेलं आहे. ते तुम्ही अवश्य पहा आणि तुमच्या डोक्यात ज्यांच्या डोक्यात हा गैरसमज असेल तो दरंदले यांचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच त्यांचा गैरसमज नाहीसा होईल. तर तुर्तास आपण हा व्हिडिओ पहा. मी या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद. नमस्कार. आज आपण इथे खरं तर बऱ्याच दिवसांपासून एक कायदेशीर लढाई लढत आहोत शनी शिंगणापूर देवस्थानमधील भ्रष्टाचार आणि घोटाळ्यासंदर्भात. त्याबद्दल आपण जी याचिका दाखल केली होती त्याबद्दल मला त्याची तारीख 4 मे रोजी होती. त्याबद्दल मला बऱ्याचशा शनी भक्तांचे, पत्रकारांचे फोन मेसेज आले होते की केसचे काय झाले. मी थोडं हॉस्पिटलच्या कामामुळे 10 ते 15 दिवस व्यस्त होतो, त्यामुळे मी फोन घेऊ शकलो नाही किंवा मेसेजला रिप्लाय देऊ शकलो नाही. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. तसं तर आपण आधी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली, त्यानंतर आपण माननीय उच्च न्यायालय येथे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच याचिका दाखल केली. ॲक्च्युली ती दाखल केल्यानंतर 24 फेब्रुवारी रोजी सुनावणी झाली. त्यावेळी माननीय उच्च न्यायालयाने आपल्याला 30 मार्च पर्यंत 5 लाख रुपये अनामत रक्कम भरण्यास सांगितली. ती आपण माननीय उच्च न्यायालयात डिपॉझिट केली. ती अनामत रक्कम आपण भरली व 30 मार्च रोजी आपली याचिका माननीय उच्च न्यायालयासमोर सुनावणीस होती. परंतु त्या दिवशी माननीय उच्च न्यायालय हे रजेवर असल्यामुळे त्या दिवशी कोणती सुनावणी झाली नाही व आपल्याला 4 मे तारीख देण्यात आली.
4 मे तारीख रोजी असं झालं की 4 मेला आपली याचिका ही बोर्डावर 80 नंबरला सुनावणीच होती, परंतु त्या दिवशी 34 नंबर पर्यंत सुनावणी झाली व आपली याचिका व्हॅकेशन नंतर म्हणजे आता उन्हाळी सुट्टीनंतर सुनावणीस घेण्यास सांगितली. त्यामुळे 9 जूनला कोर्ट चालू झाल्यानंतर आपल्याला तारीख मिळेल पुढची सुनावणीची. हा झाला आपला आधीचा भाग, जो मी आजपर्यंत आपल्याला सर्वांना माहितीच होता. तसेच मला बरेच शनी भक्त कार्यकर्त्यांनी विचारलं की या घोटाळ्यातील खऱ्या दोषींवर कारवाई होणार की नाही होणार. तर माझे शनी भक्त व ग्रामस्थांना एकच सांगणे आहे की फक्त ॲप घोटाळ्यातीलच नाही तर देवस्थान मधील सर्व घोटाळ्यांमधील आरोपी जे गुन्हेगार आहेत, जे आरोपी आहेत, ते आज जाणार ही काळ्या दगडावरची रेष आहे. आता तर खरं म्हणजे यातील आपण आतापर्यंत जे तुम्ही जनतेसमोर जे किंवा बाकीच्यांसमोर जे मांडलेलं आहे याची मी वस्तुस्थिती सांगतो. या तपासाची दिशा काय होती? या तपासाच्या दिशेमध्ये असं आहे की जे आरोपी होते, जे त्यांनी दाखवले ते आरोपी, पोलीस आणि वकील यांनी मिळून केलेला हा तपास आहे. तुम्ही लक्षात घ्या, सांगण्याचं काय की आरोपी, पोलीस आणि वकील यांनी मिळून हा तपास केला. बहुतेक आपल्या भारतामध्ये पहिलाच तपास असेल सर्व की हा तपास हा यांनी मिळून केलेला, पोलीस, आरोपी आणि वकील यांनी मिळून केलेला भारतातला पहिलाच तपास असेल. सर्व भाविकांना व शनी भक्तांना पडलेला प्रश्न आहे की सर्व काही ऑनलाईन असताना तपासाला इतका का वेळ लागतो? कारण तपासामध्ये 3 ते 4 वेळेस युटर्न झाला, युटर्न मारला गेला. आता हा युटर्न म्हणजे काय आणि कसा? म्हणजे हा युटर्न म्हणजे की या तपासामध्ये कमीत कमी 3 ते 4 वेळा तपासाची दिशाच बदलली गेली. ती कशी आहे मी पुढे तुम्हाला सांगणारच. आता म्हणजे युटर्न मारण्याचं कारण म्हणजे तो तपास हा मॅनेज असून तसेच त्यावर दबाव पण आला त्या तपासामध्ये. पहिल्या तपासात आता तो कसा आला, काय आला हे मी तुम्हाला सांगतो. पहिल्या तपासामध्ये ट्रस्टींना वाचवण्याचा प्रयत्न झाला. विषय लक्षात घ्या. पहिल्या तपासात ट्रस्टींना वाचवण्याचा प्रयत्न झाला. नंतर मुंबईवरून दबाव आला. तो मुंबईवरून दबाव कसा आला, काय झालं हे त्यांना माहिती. ज्यांना माहिती त्यांना सगळं माहिती. त्या दबावानंतर पुजाऱ्यांना वाचवण्यात आले. जे पुजारी होते त्यांना वाचवण्यात आलं. त्यानंतर या दरम्यान शनेश्वर देवस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर हा भ्रष्टाचाराचा आरोप, हे बऱ्याचशा गोष्टी त्यांच्यावर ढकलण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर बऱ्याच तडजोडी झाल्या. प्रचंड तडजोडी झाल्यानंतर ॲप कंपन्यांच्या मालकांना सुद्धा वाचवण्याचा प्रयत्न झाला. म्हणजे तुम्ही तपासाचं लक्षात घ्या, यात सर्वांना वाचवण्याचा प्रयत्न झाला. यात ट्रस्टींना वाचवलं गेलं, पुजाऱ्यांना वाचवलं गेलं, ॲप कंपन्यांना वाचवलं गेलं, सगळ्यांना वाचवण्याचा प्रयत्न झाला. मग शेवटी सगळेच आरोपी सोडून दिल्यानंतर काहीतरी तपास केलाय दाखवाच लागेल ना. मग हा तपास दाखवण्यासाठी 2 कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आणि 2 कर्मचाऱ्यांना अटक करून हा तपास पूर्ण झाला हे दाखवण्यात आलं. बघा, तपासाचं ही जी आहे सध्याची पार्श्वभूमी ही तुम्हाला सांगितली. आता खरं तर या तपासामध्ये बऱ्याच काही गोष्टी दडलेल्या आहेत, त्या आम्ही आता पुढे मांडणारच आहे तुमच्यासमोर. या 2 कर्मचाऱ्यांना आरोपी करण्यात आलं. त्यानंतर
खरं तर विधानसभेमध्ये आपले मुख्यमंत्री साहेब असतील, आमदार साहेब असतील, यांनी याबद्दल बरंच काही खुलासे केले होते तपासाबद्दलचे. तपासा त्यांच्या चौकशी समितीने जे अहवाल दिले त्यानुसार ते सगळ्या गोष्टी झाल्या. परंतु हे जे काही झाला तपास हा त्याच्याशी निगडीत नाहीये, हे पण मी सांगतो. मग शेवटी सगळे आरोपी सोडून दिलेत. आता त्याच्यानंतर खरं तर ज्या पुजाऱ्यांच्या नावावर लाखो करोडो रुपयाचे ट्रान्झॅक्शन म्हणजे बँकेचे व्यवहार झाले, त्यांना आरोपी करण्यात आलं नाही. ज्या ऍप कंपन्यांनी लाखो शनी भक्तांना लुटलं त्यांना देखील आरोपी व अटक करण्यात आली नाही. खरं तर ज्यांना आरोपी करून अधिक तपास करायला पाहिजे होता, यामध्येच तपासाचं तुम्ही लक्षात घ्या की ज्यांना आरोपी करून खरं तर यांना अधिक तपास करायला पाहिजे होतं, ज्यांच्या नावावर लाखो रुपयांचे ट्रान्झॅक्शन झाले, व्यवहार झाले, ज्यांना आरोपी न करता त्यांना साक्षीदार करण्यात आले. काय करण्यात आले? साक्षीदार करण्यात आले. मग हे तर खरं तर तपासाचं दुर्दैव आहे ना. तपासाची दिशा इथंच फिरली, दुर्दैव इथंच झालं. यामध्ये खरं तर एकूण 9 आरोपी होते. किती? 9 आरोपी होते. परंतु त्यापैकी फक्त 2 आरोपींना अटक करण्यात आली आणि बाकीच्यांना फक्त नोटिसा बजावण्यात आल्या. बघा बरं का, फक्त 2 लोकांना आरोपी करण्यात आलं, बाकीच्यांना फक्त नोटिसा बजावण्यात आल्या. यामध्ये ऍप घोटाळ्या संदर्भातील स्थानिक ग्रामस्थांनी पत्रकारांनी हा विषय लावून धरल्यानंतर, म्हणजे खरं तर पत्रकारांनी स्थानिक ग्रामस्थांनी हा विषय लावून धरला. त्यानंतर काय झालं की सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ दरंदले यांनी 4/6/2025 रोजी पोलीस स्टेशनला अर्ज दिला. त्या अनुषंगाने प्राथमिक तपासात घोटाळा तसेच भ्रष्टाचार झाल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी वारंवार तक्रार अर्जदार गोरक्षनाथ सुरक्षा अधिकारी तसेच कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ केरुजी दरंदले, बाकीचे ट्रस्टी, अध्यक्ष, उपाध्यक्ष यांना वेळोवेळी संपर्क केला. कुणी केला? पोलिसांनी, की गुन्हा दाखल करा. गुन्हा दाखल करण्याबाबत त्यांना कळवलं, परंतु त्यांनी कोणीही तक्रार दाखल न केल्याने, आता हे तुम्हाला याचं मी पुराव्यासह दाखवतो. यात विषय असा आहे की गोरक्षनाथ दरंदले यांनी, हा त्यांचा जबाब आहे, गोरक्षनाथ भीमाशंकर दरंदले सुरक्षा अधिकारी श्री शनेश्वर देवस्थान, त्यानुसार त्यांनी तो गुन्हा दाखल केलेला. हे झालं. त्यानंतर वेळोवेळी संपर्क पोलीस स्टेशननी केला की तुम्ही गुन्हा दाखल करा, पण त्यांनी केला नाही. मग हा विषय गंभीर होता. हा विषय गंभीर असल्याने स्वतः पोलीस उपनिरीक्षक सायबर क्राईम पोलीस स्टेशन सुदाम काकासाहेब काकडे यांनी 12/7/2025 रोजी हा गुन्हा दाखल केला. किती? 12/7/25 रोजी. ते पण मी तुम्हाला वाचून दाखवतो. आता आपण बघूया पुढे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, ट्रस्टी ने देवस्थान ट्रस्ट बरखास्त केल्यानंतर ते दुसऱ्याच दिवशी उच्च न्यायालयात गेले. तिथे त्यांनी देवस्थानचा कारभार ताब्यात मिळावा म्हणून उच्च न्यायालयात गेले. तिथे त्यांना यश आलं, त्यांना ते परत कारभार ताब्यात मिळाला. परंतु सरकार परत सर्वोच्च न्यायालयात गेलं. हे परत दिल्लीला सर्वोच्च न्यायालयात गेले, आपले अध्यक्ष, उपाध्यक्ष, ट्रस्टी. तिथे त्यांना कारभार
ताब्यात मिळावं म्हणून यश मिळालं नाही, तिथे ते दुर्दैवाने फेल झाले. एवढं करलं का त्यांनी देवस्थानच्या कारभारासाठी केलं, परंतु त्यांना 2 मिनिटाच्या 5 मिनिटाच्या अंतरावर शनी शिंगणापूरमध्ये एक पोलीस स्टेशन आहे, तिथे जाऊन तक्रार देण्यासाठी वेळ मिळाला नाही. म्हणजे तुम्ही याच्यावरून एक लक्षात घ्या की त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका उपस्थित होते. आता त्या संदर्भात आपण बऱ्याच गोष्टी पुढे करणार आहे. का जेलला उच्च न्यायालयात जायला वेळ मिळाला, सर्वोच्च न्यायालयात दिल्लीला जायला वेळ मिळाला, परंतु इथं 2 मिनिटं 5 मिनिटाच्या अंतरावर पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल करण्यासाठी त्यांना वेळ मिळाला नाही. म्हणजे शंकेचाच विषय. याच्याबद्दल खरं तर आता पुढे दुसरा एक पॉइंट तुम्हाला एक मुद्दा मांडायचा आहे मला, की मी त्याबद्दल पण एक गोष्ट तुम्हाला हे करणार की ज्या वेळेस हे उच्च न्यायालयामध्ये गेले, आणि उच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर त्यांना काही दिवस कारभार ताब्यात आला, त्या दरम्यान यांनी काय केलं हे पण मी तुम्हाला सांगतो. त्याचे पण पुरावे आपल्याकडे आहेत, त्याचं पण मी तुम्हाला त्या माध्यमातून काही गोष्टी दाखवणार आहे, तर ते बघूया आपण. आता हे स्टेटमेंट आहे की प्रशासक दिनांक 18/12/25 रोजी जुन्या विश्वस्त मंडळांना देवस्थानचा कारभार सोपवला होता. त्यावेळी मी पुन्हा कार्यकारी अधिकारी पदाचा कारभार येतो. हे त्याचं आता स्टेटमेंट आहे यांचं, गोरक्षनाथ केरुजी दरंदलेचं. त्याच दिवशी त्यांनी साधारणतः 1,30,00,000 रुपयाचे 7 बिलांवर सह्या केल्या. लक्षात घ्या, उच्च न्यायालयाचा गेल्यानंतर कारभार काही दिवस ताब्यात भेटल्यानंतर एकाच दिवशी त्यांनी किती 1,30,00,000 रुपयाचे 7 बिलांवर सह्या केलेल्या आहेत. त्याचे डिटेल्स भरपूर आहेत, पण आता आपल्याला तेवढा वेळ नाही सगळं सांगण्यासाठी. खरं तर आता या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून हे पण सांगतो की मी आज यश बांधतोय हा फक्त 1 ते 2% भाग आहे. म्हणजे याची व्याप्ती तुम्ही बघा किती प्रचंड आहे, मोठी. ते आपण एक एक भाग पुढे मांडणारच आहोत, पण आज मी जो भाग मांडणार हा 1 ते 2% आहे. चला आपण आता पुढे बघूया. त्यानंतर काय आलं की विकास नानासाहेब बानकर उपाध्यक्ष यांचं म्हणणं मी मांडतो की कार्यकारी व उपकार्यकारी यांचेच नाव घोटाळ्याच्या तपासात आल्याने ते फिर्याद देण्यास तयार नव्हती. त्याचा पण मी तुम्हाला पुरावा दाखवतो, स्टेटमेंट दाखवतो. हे त्यांचे स्टेटमेंट. विकास नानासाहेब बानकर हे त्यांचे स्टेटमेंट आहेत. भरपूर काही आहे. त्याच्यानंतर बाळासाहेब बोरुडे जे सरचिटणीस होते, त्यांचं म्हणणं आहे की पोलीस स्टेशन मधून फिर्याद देण्याबाबत आम्हाला फोन आले होते. त्याचा पण पुरावा मी दाखवतो. हे त्यांचं जबाब आहे, स्टेटमेंट आहे, ते पण मी इथं दाखवतो. त्यानंतर शिवाजी अण्णासाहेब दरंदले विश्वस्त, तसेच आपले माजी अध्यक्ष होते, त्यांचं म्हणणं असं आहे की फिर्याद कोण दाखल करणार. यावरून बरेच दिवस चर्चा झाल्यानंतर देखील कोणीही देवस्थानच्या वतीने फिर्याद देण्यास तयार झाले नाही. त्यानंतर पोलिसांकडूनच देवस्थान तर्फे
फिर्याद दिल्याचे आम्हाला समजले आहे. हे पण मी तुम्हाला त्या माध्यमातून दाखवतो. हे जबाब आहेत. शिवाजी अण्णासाहेब दरंदले. हे स्टेटमेंट जर अध्यक्ष, उपाध्यक्ष, ट्रस्टी यांच्या स्टेटमेंट बघितल्यानंतर मला प्रश्न पडतो, जर या घोटाळ्यात तुमचा सहभाग नव्हता तर पोलिसांनी वारंवार तुम्हाला फिर्याद देण्यास सांगू नये. तुम्ही कोणीच फिर्याद का दिली नाही? म्हणजे तुम्हाला अप्रत्यक्ष या घोटाळ्यातला मेवा भेटत होता अशी वाटते. हा प्रश्न आहे. आता हा झाला एक भाग. आता मी दुसरा याच्यातला पुढचा भाग सांगतो की या घोटाळ्यामध्ये पुजाऱ्यांची महत्वाची भूमिका आहे आणि त्यांचा सहभाग स्पष्टपणे आढळून येतो. त्यांच्या नावावर लाखो कोटी रुपयांचे ट्रान्झॅक्शन झालेले आहे, हे पण ते दिसून आलेलं आहे. आता यात मी सांगतो, अशोक यशवंत कुलकर्णी म्हणजे अशोक देवा यांचा मुलगा ऐश्वर्य अशोक कुलकर्णी व जावई अनिरुद्ध देशमुख राहणार छत्रपती संभाजीनगर, तसेच पुतण्या सागर सदाशिव कुलकर्णी व विशाल सदाशिव कुलकर्णी यांच्या नावावर लाखो रुपयांचे ट्रान्झॅक्शन ॲप कंपन्यावाल्यांकडून, तसेच यामध्ये अटक केलेले आरोपी संजय तुळशीराम पवार व सचिन अशोक शेट्टी यांच्या खात्याकडून झाले. आता ते पण मी तुम्हाला दाखवतो कसे. इथे बघा, विशाल सदाशिवचे स्टेनामध्ये पाठवण्यास तर अनुक्रमे 42,02,000, 21,00,000, 13,00,000 अशी एकूण 76,00,000 हे एकदाच सांगतो बरं का. हे बाकीचं नंतर आहेचे अजून. म्हणजे अशा प्रकारचे ट्रान्झॅक्शन आहेत. अजून तुम्हाला दाखवतो. त्याच्यानंतरचे काही ट्रान्झॅक्शन आहेत ते पण मी दाखवतो. त्यानंतर आपण आता दुसरं तुम्हाला दाखवतो, अजून काही तुम्हाला ट्रान्झॅक्शन दाखवतो. हे जे आहेत हे सर्व ट्रान्झॅक्शन्सचे हे आहेत, हे तुम्हाला दाखवतो. सागर सदाशिव कुलकर्णींचे हे ट्रान्झॅक्शन आहेत. याचे भरपूर डिटेल्स आहेत. अजून आपण त्या पद्धतीने आपण मांडणारच आहे पुढं सगळं. तसंच आपण हे सर्व काही आपण उच्च न्यायालयाकडे सर्व काही त्या पद्धतीने मांडलेलं आहे. जे जे काही आहे ते याच्यात प्रचंड मोठी व्याप्ती आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाकडे आपण सर्व काही डिटेल्स मांडलेत. त्यानंतर काय की दबावामुळे सेटलमेंटमुळे काय झालं अजून तुम्हाला याच्यात दाखवतो. एक अजून ट्रान्झॅक्शन्स आहेत विशाल कुलकर्णींचे, ते पण दाखवतो. स्टेटमेंट आहे त्यांचं. हे पण आहेत स्टेटमेंट
करोनाच्या कालावधी अगोदर माझे 2-3 भिशीचे मिळून त्यांनी काहीतरी कारण दाखवून हे केलंय, पण प्रचंड मोठे ट्रान्झॅक्शन्स आणि त्यानुसार त्यांचे स्टेटमेंट आहेत सायबर पोलीस स्टेशनला, ते पण आपण उच्च न्यायालयाकडे मांडलेले आहेत. त्यानंतर असं झालं की या दबावामुळे आणि सेटलमेंटमुळे स्पष्ट सहभाग होता या सगळ्याचा, परंतु त्यांना यामध्ये साक्षीदार करण्यात आला. लक्षात घ्या बरं का, यांचा स्पष्ट सहभाग असताना, आरोपी असताना यांना साक्षीदार करण्यात आले. खरं तर त्यांना आरोपी करून चौकशी केली असती तर अजून मोठे खुलासे या माध्यमातून झाले असते. यामध्ये ज्या भाविकांनी ऑनलाईन सेवेचा लाभ घेतला असे जवळपास 80,000 ते 1,00,000 पर्यंतचे नाव व मोबाईल नंबर आपल्याकडे आहेत, पोलिसांकडे पण उपलब्ध आहेत. यामधून हजारोने साक्षीदार भेटले असते, ते पण मी तुम्हाला दाखवतो. आता हे बघा, हे जे जवळजवळ 80,000 ते 1,00,000 भाविकांचे ऑनलाईन ज्यांनी केलं त्यांचे मोबाईल नंबर आणि सर्व काही आपल्याकडे उपलब्ध आहे. आणि हे पोलिसांकडे पण हे सगळं आहे. तर ह्या माध्यमातून जर तपास होणं जरुरी होतं, परंतु तसा कुठलाही भाग झाला नाही. आता त्यानंतर काय आलं की हे भेटले होते, हे एवढे साक्षीदार आपल्याला भेटले असते, पोलिसांना पण एवढे साक्षीदार भेटले असते, परंतु पोलिसांनी या आरोपींना साक्षीदार बनवलं. त्याच्यानंतर झालं असं की आपले अशोक देवा यांच्याच म्हणण्यानुसार सांगतो, त्यांचं म्हणणं असं की सुरुवातीस ऑनलाईन पूजा, हवन, चढावा यासाठी सुरुवातीस 1,000 भाविकांची नावं यायची, नंतर कधी कधी 5,000 यायची, आणि अमावस्या असेल तर 9,000 ते 10,000 ऑनलाईन पूजा चढावासाठी नावं यायची. म्हणजे यावरून लाखो भाविकांनी पैसे दिला आणि यामध्ये कोट्यवधी रुपयांचे ट्रान्झॅक्शन झाल्याचं दिसून येतं. हे पण मी तुम्हाला याच्यात दाखवतो, ते स्टेटमेंट दाखवतो. हे पण आहे अशोक यशवंत कुलकर्णींचं स्टेटमेंट, त्या माध्यमातून सगळं आपल्याकडे आहे. हे त्यांचंच म्हणणं आहे. त्यामुळे तुम्ही याची व्याप्ती बघा, याची व्याप्ती प्रचंड मोठी आहे, परंतु तपासाची दिशा बदलली गेली. आपण मान्य उच्च न्यायालयाकडे ते तपासाचं पण मांडलेलं आहे, आणि या सर्वांवर कारवाई या दोषींवर कशी होईल, प्रत्येक आरोपी याच्यात आला पाहिजे, हे आपण त्यातून त्या माध्यमातून घेतलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला दाखवतो की तसं पाहिलं तर ॲप कंपनीच्याकडून पैसे घेण्याचं व घोटाळ्याचे या भ्रष्टाचाराची सुरुवात ही 2020 सालीच चालू झाली. त्यात शेमरू कंपनी म्हणून शेमरू कंपनी ऑनलाईन दर्शन दाखवण्यासाठी त्या शेमरू कंपनी सोबत करार करण्यात आला. त्यामध्ये देवस्थानला प्रतिवर्षी बघा बर का, शेमरू कंपनीकडून देवस्थानला प्रतिवर्षी 50,000 रुपये लायसन्स फी देण्याचं ठरलं, आणि एक कोणती तरी संस्था आहे यशवंत सामाजिक प्रतिष्ठान, त्या यशवंत सामाजिक प्रतिष्ठानला 1,50,000 रुपये म्हणजे 1,50,000 रुपये प्रतिवर्षी डोनेशन द्यायचं. आता बघा बर का, 50,000 रुपये देवस्थानला आणि 1,50,000 रुपये कोणती तरी ती यशवंत सामाजिक प्रतिष्ठान आहे, तिला 1,50,000 रुपये हा करार करण्यात आला. म्हणजे हा कोणता व्यवहार आहे, काय कारण आहे, कोणत्याही संस्थेला घ्यायचं, ही देवस्थानचे पैसे संस्थेला देण्याचं काय कारण आहे?
म्हणजे यातून एक दिसून येतं की देवस्थानची ही एक उघड फसवणूकच झालेली. त्याचे पण पुरावे मी तुम्हाला दाखवतो. आता पहिलं तुम्हाला त्यांचं स्टेटमेंट दाखवतो त्या माध्यमातून, वाचून दाखवतो. तर हे बघा, त्यांनी काय सांगितलं, कंपनीचं स्टेटमेंट बरं का. आमची कंपनी व देवस्थानमधील श्री शनेश्वर देवस्थान सहाय्यक कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ दरंदले व टेक्निकल अधिकारी नितीन सूर्यवान शेटे यांनी आमचे कंपनीला सांगितले की आपण देवस्थानला दिलेली लायसन्स फी 50,000 ही आपल्यासाठी काही जास्त नाही. तुम्ही आमचे देवस्थानची एक यशवंत सामाजिक प्रतिष्ठान सोनाई ही एक सामाजिक संस्था असून त्यामार्फत देवस्थानचे सामाजिक कार्य करतो. त्या संस्थेला आपण काहीतरी डोनेशन द्या. तेव्हा आमचे कंपनीचे सदर सामाजिक संस्थेला दरवर्षी 1,50,000 रुपये डोनेशन देण्याचे ठरविले होते. हे स्टेटमेंट कोणाचं? कंपनीचं. आलं. आता तुम्हाला त्याचं हे पण दाखवतो. आपण काय तसं सांगणार नाही, पुरावा दाखवतो मी. यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या पावत्या आहेत आपल्याकडे. हे घ्या. आता हे बघा, ही पावती कधीची आहे? 21/4/2020. 3 लाख रुपये. शेमरू एंटरटेनमेंट लिमिटेड, यशवंत सामाजिक प्रतिष्ठान. ही 3 लाख रुपयाची पावती. तारीख आहे 21/4/2020. त्यानंतरच दाखवतो 11/12/2020 बर का, 1.5 लाख रुपये. तसेच 16/3/2021 1.5 लाख रुपये. तसंच 28/3/2023 1.5 लाख रुपये. अशा पद्धतीने हे केलेलं आहे. असं आता हे भरपूर आहे, एवढं सांगण्याला आपल्याला वेळ नाही. सांगण्याचा उद्देश का पैसा कुठं गेला देवस्थानचा. आता आपण दुसऱ्या भागाकडे वळू. आता सांगायचं दुसरं असं की एका महाभागाने तर कळसच केला. वरुण दत्तात्रय पाठक, राहणार बनपिंपरी, श्रीगोंदा तालुका, या महाभागाने तर कळसच केला. याने काय केलं? याने घरी शनिदेवाचा सेटअप लावला. तिथंच ऑनलाईन पूजा करत होता. म्हणजे त्याने तो शनिदेवच बनपिंपरीला नेला थोडक्यात. म्हणजे इथपर्यंत त्यांची मजल गेलेली आहे, तेवढी ताकद त्यांनी तयार केली. हे लक्षात घ्या. त्याच्या पण मी तुम्हाला पुरावा दाखवतो. हा फोटो आहे. आपल्याकडे फोटोसह सगळं आहे. तर ह्या माध्यमातून शनिदेव बनपिंपरीला गेलेले हे पण लक्षात घ्या. त्याच्यासाठी आता मी तुम्हाला पुढचा भाग सांगतो. याच्यात परवानगी ॲप कोणते कोणते होते? परवानगी ॲपमध्ये देवधाम ॲप, उत्सव ॲप, वामा ॲप, श्री मंदिर ॲप आणि शेमरू ॲप, हे 5 ॲप परवानगीचे होते. त्याच्यानंतर विना परवानगीचे ॲप सांगतो. घर मंदिर ॲप, हरिओम ॲप, पूजा परिसेवा ॲप, ऑनलाईन प्रसाद ॲप, ई पूजा ॲप, हे 5 ॲप विना परवानगीचे होते. आता याच्यातला तुम्हाला कारभार सांगतो. परवानगी ॲपला बोगस का व्हायना किंवा तोंडी परवानगी दिली होती परवानगी ॲपला, परंतु बिगर परवानगी ॲपला
डायरेक्ट पैसे घेऊन त्यांना कामकाज करायचं परवानगी दिली. म्हणजे लक्षात घ्या, हा कार्यक्रम उलटा, कारभार सगळा उलटा. परवानगीवाल्यांना तोडी परवानगी द्यायची, बिना परवानगीवाल्यांना कडून पैसे घेऊन त्यांना परवानगी. थोडक्यात हा विषय होता. ह्या माध्यमातून ऍपवाल्यांकडून जे पैसा आला तो देवस्थानला 1 रुपया मिळाला नाही. देवस्थानच्या नावाखाली यांनीच पैसे खाल्ले. आता या घोटाळ्यात कोण कोण आहेत, काय काय, हे आपण मानणारच आहे आणि ते उच्च न्यायालयाकडे आपण दाखल करणारच आहे. त्यात काही शंका दाखल केलेलंच आहे सगळं. ते आपण पुढं आपल्याला कायद्यानुसार उच्च न्यायालय पण त्याच्यावर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, विशाल सदाशिव कुलकर्णी याने एक जबाबान स्टेटमेंट दिलं की माझे चुलते अशोक सदाशिव कुलकर्णी हे शनेश्वर देवस्थानचे मुख्य पुजारी आहेत. ते देवधाम ऍप या ऑनलाईन ऍपच्या होणाऱ्या पूजेचे सर्व नियोजन पाहत होते. एप्रिल 2023 मध्ये माझे काका म्हणजे अशोकदा यांनी सांगितले, माझे फोन पे गुगल पे नसल्याने देवधाम ऍप कडून मिळणारे पैसे तुझ्या खात्यावर घे. याचं पण तुम्हाला मी स्टेटमेंट दाखवतो. हे स्टेटमेंट आहे विशाल सदाशिव कुलकर्णी. त्यानंतर ऐश्वर्या अशोक कुलकर्णी, अनिरुद्ध देशमुख यांचं पण ट्रान्झॅक्शन मी तुम्हाला दाखवतो. हे सगळे ट्रान्झॅक्शन आहेत त्यांचे. सगळे ट्रान्झॅक्शन आकडे मोठमोठे आहेत. भविष्यात ते तुम्हाला सगळंच बी दाखवेल. आता यामध्ये एक दुसरा एक विषय असा आहे की ऍप परवानगीसाठी उपकार्यकारी अधिकारी ऍप कंपन्यांकडून तोंडी परवानगीसाठी 7 ते 8 लाख रुपये अशा रकमा घेत होते. याचं पण स्टेटमेंट मी तुम्हाला. हे सगळं जे हायलाइट केलंय हे सगळं ते स्टेटमेंट आहेत. वाचून दाखवण्यास एवढा वेळ नाही आपल्याला. त्यानंतर आता मी आधीच सांगितलं तुम्हाला की हा जो तपास केला हा पोलीस, आरोपी आणि वकील यांनी मिळून केलेला तपास आहे. त्याचाच तुम्हाला एक प्रत्यय सांगतो की वामा ऍपचे संदीपचंद्र तिवारी याने त्यांच्या जबाबात कबूल केलेलं आहे. ते काय केलं हे मी दाखवतो तुम्हाला. त्यांचा जबाब सांगतो. त्यांचा जबाब सांगतो संदीपचंद्र तिवारींचा. तुम्ही जर सर्व हकीकत पोलिसांना सांगितल्यास तुम्हीच या गुन्ह्यात अडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे मी सांगतो त्याप्रमाणे पोलिसांना हिशोब द्या. बाकी वकील सर्व पाहून घेतील. त्यांचं कसं पूर्णच सांगतो की अहिल्यानगर येथे आयरिश हॉटेलमध्ये मी थांबलो होतो. ते संजय पवार व काही वकील आले आणि त्यावेळी त्यांनी हा स्टेटमेंट दिलाय की तुम्ही जर सर्व हकीकत पोलिसांना सांगितल्यास तुमच्या गुन्ह्यात अडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे मी सांगतो त्याप्रमाणे पोलिसांना हिशोब द्या. बाकी वकील सर्व पाहून घेतील. तसेच सुरुवातीच्या कालावधीत
परवानगी पत्र मी तुम्हाला मिळवून देतो. त्या दोघांनी मला सदर गुन्ह्यात अडकवण्याची भीती घातल्याने व विश्वासात घेतल्याने मी त्यांचे सांगण्याप्रमाणे सुरुवातीस सर्व खरी हकीकत आपल्याकडे उघड केली नव्हती. ते परवानगी पत्र मला मिळाल्यानंतर माझी खात्री झाली की संजय पवार व त्याचे वकिलाने मला बनावट परवानगी पत्र देऊन ते तपासी अधिकारी यांच्याकडे हजर करण्यास भाग पाडले होते. त्यानंतरचा तारीख पर्यंत आपल्याकडे जाऊ द्या, तो विषय नंतर सांगू. हा त्यांचा जबाब. म्हणजे बघा, आरोपी, वकील हेच सर्व पोलीस. आता याच्यानंतर तुम्हाला एक भाग सांगायचा. आधी ॲप कंपन्यांना जी परवानगी दिली होती त्यामध्ये पुजाऱ्यांचे, कॅमेरामनचे, तेलाचे कुठे उल्लेख नव्हता. लक्षात घ्या बरं का. आता हा विषय समजून घ्या. विषय काय आहे की ॲप कंपन्यांना आधी एक परवानगी दिली, त्यामध्ये पुजाऱ्यांचे, कॅमेरामनचे, तेलाचे कुठे उल्लेख नव्हता. घोटाळा उघडकीस आल्यानंतर पोलीस तपासादरम्यान ॲप कंपन्याकडून पैसे घेऊन देवस्थानने त्यांना नवीन करारपत्र दिले व ते पोलिसांना देण्यास ॲप कंपन्यांना सांगितले. आता विषय लक्षात घ्या. ॲप कंपन्यांना आधी एक करार केला, तो करार नाही. मग नंतर त्यांनी काय केलं, एक नवीन करार केला आणि त्या जो नवीन करार केला, घोटाळा उघडकीस आल्यानंतर त्यांनी नवीन करार केला आणि तो करार पोलिसांना देण्यास सांगितला ॲप कंपन्यांना. मग ॲप कंपन्यांवाल्यांनी काय केलं होतं, व्हॉट्सअप ग्रुप बनवले होते. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲप कंपनीचे अधिकारी, पुजारी, यातले काही कर्मचारी, काही हे त्या ग्रुपमध्ये होते. आता यामध्ये काय व्हायचं, या ग्रुपवरच भाविकांची नावं पाठवली जायची त्या व्हॉट्सअप ग्रुपवर व त्यांच्याकडून ऑनलाईन पूजा, तेल चढावा व्हिडिओ तयार करून ग्रुपवरच पाठवले जायचे. लक्षात घ्या, त्यांनी केलेला प्लॅन किंवा त्यांनी केलेली प्रोसेस लक्षात घ्या. व्हॉट्सअप ग्रुप बनवून त्यामध्ये याचेच काय कंपनीचे अधिकारी, पुजारी, काही कर्मचारी काय करणार, ते ग्रुपवरच भाविकांची नावं घ्यायचे आणि ग्रुपवरच त्यांना ऑनलाईन पूजा, तेल चढावा याचा काय व्हिडिओ तयार करायचा ते पाठवलं जायचं. तेच व्हिडिओ एडिट करून ॲप कंपन्यावाल्या त्या भाविकाला पाठवत असत. यामध्ये व्हायचं काय, एकच तेल डबा टाकला, 100 लोकांना पाठवला आणि सांगायचं तुमचाच चढावा आहे, तुमचंच तेल आहे म्हणून प्रत्येकाला दाखवून असा कोट्यवधी रुपयाचा खेळ ॲप कंपनी, पुजारी, कर्मचारी, अधिकारी यांनी मिळून केला. कारण हा मिळून केल्याशिवाय होत नसतो, लक्षात ठेवा. आणि त्यामध्ये देवस्थानचं कोट्यवधी रुपयांची फसवणूक, लाखो भाविकांच्या श्रद्धेला मूठमाती देऊन खेळ केला. या सर्वांनी कोट्यवधी रुपये कमवले. त्या माध्यमातून कोट्यवधीची माया जमवलेली, यांनी प्रॉपर्ट्या खरेदी केल्या. काय काय केलं हे जग जाहीर. ॲप कंपन्याकडून आलेल्या पैशाचे, लक्षात घ्या बरं का, ॲप कंपन्याकडून आलेल्या पैशाचे, पूजेचे नंतरच्या करारपत्रात दाखवलं. काय झालं, आधीचं करारपत्र वेगळं, नंतरचं करारपत्र वेगळं. त्यामुळे काय झालं, ॲप कंपन्याकडून आलेले पैसे आणि व्हायचं काय की पूजेचे नंतरच्या आलेल्या करारपत्रात दाखवलेले पूजेचे रेट आणि पुजाऱ्यांच्या खात्यामध्ये आलेले पैसे याचा कोणताच ताळमेळ लागत नव्हता. तो फरक मॅच करण्यासाठी मग यांनी काय नाटक चालू केलं, कमी बोर घेण्यासाठी पैसे घेतले, त्याचे भिशीचे पैसे माझ्याकडे होते, घर बांधण्यासाठी उसने पैसे घेतले, अशा इत्यादी कारण दाखवून खात्यावर आलेल्या पैशाचा मेळ घालण्याचा व पुजाऱ्यांनी केविलवाने प्रयत्न केला. लक्षात घ्या. आता यामध्ये झालं काय, त्याच्यानंतर जसं आता एक जसं करार वेगळे केले त्यानुसार आरोपी साक्षीदारांचे पुन्हा पुन्हा सुधारित पुरवणी जबाब घेण्याचं काम केलं गेलं. जसं सिच्युएशन बदलल, परिस्थिती तशी पुरवणी जबाब बदलली.
याच्यात काय आलं, भारताच्या इतिहासात खरंच हा पहिला तपास असेल का जसा दबाव येईल, जशी सेटलमेंट होईल तसे पुरवणी जबाब घेऊन त्यांना, त्या आरोपींना सुरक्षित करण्याचा प्रयत्न झाला. आता ज्याच्यात तुम्हाला सांगतो, विशाल कुलकर्णी असेल, सागल कुलकर्णी असेल, जी.के. दरंदले असतील, ते आदमाने असतील, ॲप कंपनीचे मालक, त्याचे अधिकारी, सगळ्यांचे 3-3, 4-4 फेर जबाब म्हणजे पुरवणी जबाब झाले. असा तपासाचा तमाशाच चालू होता. आणि इकडे शनी भक्तन ग्रामस्थांना प्रश्न पडला की सगळे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन असताना तपासाला एवढे 7-8 महिने का लागतात. याचं कारण हेच होतं, पोलिसांना दबाव असेल व काही सेटलमेंट असतील, एक ठराविक साचा सोडून. म्हणजे आता तुम्हाला सांगतो का ॲप संदर्भातला घोटाळा सोडून व इतर अनुषंगाने तपास केलाच नाही. आता इतर अनुषंगाने काय काय तपास करायला पाहिजे होते मी आतापर्यंत सांगितलेलं आहे. खूप म्हणजे साक्षीदार तुम्हाला वेगळे मिळाले असते, खूप काही गोष्टी झाल्या असत्या, पण त्या अनुषंगाने कोणताच तपास झालेला नाहीये. ॲप कंपनीवाले VIP दर्शनाचे भाविकांकडून पैसे घेत होते, ॲप कंपनीवाले बरं का. आता इथं VIP दर्शन काय फार हे नाही, पण तरी ॲप कंपनीवाल्यांची सांगतो, त्याचा कुठे तपास केला गेला नाही. VIP दर्शन हे PR ऑफिस कडून होतं. PR ऑफिसची कॉन्टॅक्ट होतं VIP दर्शनसाठी. PR ऑफिस मधील आपले अनिल दरंदले, ते होते ना PRO अनिल दरंदले, तसेच सचिन बेलेकर, पंकज दराडे यांच्या बरोबर हे सचिन शेट्टे, संजय पवार यांच्या अकाउंट मधून पैशाची देवाणघेवाण झालेली. त्या ट्रान्झॅक्शनचा विषय VIP दर्शन संदर्भात आहे का, याचा तपास झाला नाही. याचा तपास व्हायला पाहिजे होता, तो झाला नाही. काही दिवसांपूर्वी झालेला QR घोटाळा, बनावट पावती घोटाळा, परत पतसंस्था आणि मल्टीस्टेट मध्ये अकाउंट उघडून त्याचा QR कोड घेऊन तो मंदिरात चिटकवून त्यांच्यावर लाखो रुपयांचा घोटाळा केला. आता विषय लक्षात घ्या, पतसंस्था मल्टीस्टेट मध्ये अकाउंट उघडलं, त्या अकाउंटचा QR कोड घेतला, तो चिटकावला. आता त्या अकाउंट कोणाच्या नावावर काय हे सगळं शोध घेणं गरजेचं होतं. आणि त्याच्यात लाखो रुपयाचा घोटाळा झाला. लाखो देवस्थानच्या बनावट पावत्या छापून, पावत्या पुस्तक, त्याच्यावर पण लाखो रुपयाचा घोटाळा केला गेला. त्याचा सुद्धा तपास होणं गरजेचे होते. त्याचा साधा उल्लेख सुद्धा केला गेला नाही. तुम्ही विषय घ्या, त्याचा उल्लेख सुद्धा केला गेला नाही. याची व्याप्ती प्रचंड मोठी आहे. आपल्याला हे सगळ्या गोष्टी घ्यायच्यात, आपण ते उच्च न्यायालयासमोर मांडलेले आहेत. देवस्थान मधील आता मध्ये मध्यंतरी 2-4 वर्षापासून जे देवस्थान मध्ये कर्मचारी बनले, प्रचंड बोगस कर्मचारी सगळे गावोगावी. आता देवस्थान मधील हजारो कर्मचारी कामावर घेण्यात आले गरज नसताना. त्यांचे कोट्यवधी रुपयांचे दर महिन्याला पगार करण्यात आले, बरोबर. तर आता तुम्हाला सांगतो, एक मिनिट. तर जुने 358 कर्मचारी तेच अतिरिक्त आहे. ते अतिरिक्त असताना नवीन 2472 कर्मचारी भरण्यात आले. त्यांच्या पगारावर जानेवारी 2024 रोजी 2024 ला जुन्या कर्मचाऱ्यांचा पगार 97,32,702 रुपये करण्यात आला आणि नवीन कर्मचाऱ्यांचा पगार 66,34,750 रुपये, असा एकूण 1,63,67,452 एवढा पगार जानेवारीचा. फेब्रुवारी 2024 मध्ये जुन्या कर्मचाऱ्यांचा पगार 95,93,247 रुपये
व नवीन कर्मचाऱ्यांचा पगार 1,37,45,250 रुपये असा एकूण 2,33,38,497 रुपये हा फेब्रुवारी मधला झाला. मार्च 2024ला जुने कर्मचाऱ्यांचा पगार 97,63,697 रुपये व नवीन कर्मचारी पगार 1,38,87,750 रुपये एकूण 2,36,51,447 रुपये एवढा झाला. एप्रिल 2024ला जुने कर्मचाऱ्यांचा पगार 1,16,16,74 रुपये व नवीन कर्मचारी पगार 1,37,55,750 रुपये असा एकूण 2,39,17,424 रुपये इतका झाला. म्हणजे जानेवारी ते एप्रिल 2024 ह्या 4 महिन्यात 9 कोटी रुपये गरज नसताना, काही कारण नसताना देवस्थानचा पैसा वाया घालवला. हा विषय लक्षात घ्या. आता हे किती दिवस, आता फक्त 4 महिन्यात सांगितलं मी. आता याच्यातला दुसरा विषय सांगतो. कोणती प्रोसिजर, पेपर जाहिरात नाही, काहीच नाही. स्वतःची खाजगी मालमत्ता असल्याप्रमाणे, जसं आपण नाही का शेतात मजूर लावायचे, आज 50 येऊ दे, उद्या 10 येऊ दे, उद्या 5 येऊ दे, असा कामगार रोजाने लावल्यासारखं या देवस्थानची रोजाने कामगार लावले. मग आता यात कसं झालं तुम्हाला सांगतो. या देवस्थानच्या विश्वस्तांनी 14/8/2021च्या मीटिंग मध्ये 1216 कर्मचारी कायम केले. किती? 14/8/2021च्या मीटिंग मध्ये. त्याच्यानंतर 18/9/2021च्या मीटिंग मध्ये 352 कर्मचारी घेतले. त्याच्यानंतर 10/8/2022च्या मीटिंग मध्ये हे 352 कर्मचारी कायम केले. त्याच्यानंतर 23/2/2023च्या मीटिंग मध्ये 713 कर्मचारी घेतले. 25/8/2023च्या मीटिंग मध्ये 691 कर्मचारी कायम केले. असं आता बघा हे किती कर्मचारी भरले हे तुम्हीच बघा. असं एक दिवशी 1000-1200 कर्मचारी केंद्र सरकार सुद्धा घेत नाही. जे केंद्र सरकारला जमलं नाही ते शनेश्वर देवस्थाननी करून दाखवलंय. जे एवढी मजल आहे लक्षात घ्या. स्वतः देवस्थानची शाळा आहे. ती शाळा असताना तिचं बांधकाम करून पुढे कॉलेज, शैक्षणिक सुखसुविधा वाढवण्याचं सोडून मुळा एज्युकेशन संस्थेच्या शनेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सोनई यांना दिनांक 15/2/2012च्या ठरावानुसार 1 कोटी रुपये देण्यात आले. किती? 1 कोटी रुपये. कधी? 12 साली बर का. आता तर आपण लय पुढे आलो. 12 सालचं सांगतो. 15/2/2012 असं. म्हणजे यात बघा, असं देवस्थान मध्ये मनमानी पद्धतीने गलतान कारभार करून देवस्थानच्या कोट्यवधी रुपयांचं नुकसान, गैरवापर करण्यात आलेला आहे. अध्यक्ष, ट्रस्टी ते खालच्या कर्मचाऱ्यांपर्यंत गैरव्यवहार आणि गैरप्रकार करून ज्याच्या त्याच्या पद्धतीने देवस्थान लुटण्याचं काम केलं गेलेलं आहे. कसं लुटलं, काय लुटलं हे बघूच आपण. आपण न्यायालयात कायदेशीर लढाई लढतोच. आता काही महाभाग पदाधिकारी 2-2, 4-4 रुपयांना येणारं वर्तमानपत्राची बिलं देवस्थान मधून घ्यायची. 200-300 रुपयाची पुढं गॅस शेगडी रिपेअर केली त्याची बिलं सुद्धा देवस्थान मधून घ्यायची. अरे इतका भिकारपणा, इतकं जर खालच्या थराला जाऊन जर वागणारे पदाधिकारी आणि अधिकारी असतील तर हे ऍप घोटाळ्यात लाभार्थी नसतील हे असं वाटत नाही ना. शंकाच येते ना याबद्दल आपल्याला. आता शनिदेवाचा दुसरा विषय असा का शनिदेवाचे कोट्यवधी रुपयाचे मुकुट, सोन्याचे दागिने कुठे गेले? कोट्यवधी रुपयांच्या ठेवी बुडून त्याचं काय झालं? याचं फॉरेन्सिक ऑडिट झालं पाहिजे. तसेच मागील 15 वर्षाचं सर्व ऑडिट झालं पाहिजे.
अशी मागणी आपण उच्च न्यायालयाकडे केलेली आहे आणि ते झाल्याशिवाय राहणार नाही, हे पण तेवढंच कर. आता कसं असतं, ट्रस्टी म्हणजे एक ट्रस्ट असतो, विश्वास असतो. ज्याच्यावर विश्वास असतो त्याला आपण ट्रस्टी विश्वस्त असं म्हणतो. पण आता काय झालंय का, त्यांना जर काही त्यांचे बोलणं असं आहे की आपण काही म्हटलं तर माझे शिक्षण 3री पर्यंतच झालंय, मला ऑनलाईनचं काही कळतच नाही, मी शाळेतच जातो, मला 10 ते 5 ड्युटी असती, मी शेतीवर जातो, मी हॉटेल लॉजिंग बघतो, आम्ही फक्त ठरावावर सही करतो. प्रोसिडिंग ठराव हे विधीन अधिकारी व कार्यकारी अधिकारी लिहितात, तोंडी परवानगी दिली, अशा बोगस आणि बाजूर गप्पा मारतील. आणि या जबाब देणं हे खरंच हास्यास्पद आहे. आता तुम्हाला सांगतो की कोणती मोठी एखादी पतसंस्था असेल, एखादी संस्था असेल, त्याच्यावर तुम्ही संचालक असता, डायरेक्टर असता, विश्वस्त असता. आता उद्या एखाद्या पतसंस्थेचा घोटाळा झाला, एखाद्या मोठ्या संस्थेचा घोटाळा झाला, तर त्यामध्ये ही जबाबदारी कोणी घोटाळा केला का ऐकायला हा नंतरचा विषय असतो, पण ही सामूहिक जबाबदारी सर्व संचालकांची, डायरेक्टरची, सर्व विश्वस्तांची असते. त्या पद्धतीने ही जबाबदारी सर्वांची राहणार आहे, हे नक्की. आता खरं तर हे गप्पा मारून आणि करून काही जबाबदारी तुम्ही कोणावर ढकलू शकत नाही, हे पण तेवढंच खरं आहे. आता खरं तर सांगायचं, मी या मुलाखतीच्या माध्यमातून जे शनीभक्त, ग्रामस्थ, पत्रकार मला फोन करून विचारत होते या याचिकेचं काय झालं, यांच्यावर काही कारवाई होईल की नाही, त्यांना मी स्पष्टपणे आणि खात्रीपूर्वक सांगतो की देवस्थानातील मागील 15 वर्षाचं ऑडिट होणार. त्याच्यानंतर ॲप घोटाळ्यामधील अधिकारी, पुजारी, कर्मचारी जे जे दोषी असतील, जे जे गुन्हेगार असतील, त्यांना म्हणजे त्यांची सीआयडी आणि ईडी मार्फतच चौकशी होणार. परत सांगतो, सीआयडी ईडी मार्फत या सगळ्यांची चौकशी होणार आणि ते जे दोषी असणार ते कारवाईला सामोरे जावंच लागणार. जी पण देवस्थानचे बोगस व्यवहार करून, बोगस कर्मचारी भरती करून, बोगस बिलं काढून जी काय माया जमवली, जमिनी, प्रॉपर्ट्या, मोठमोठे बंगले बांधले, हे सगळं जप्त होणार आणि ते पैसे देवस्थानच्या तिजोरीत आपण परत आणणार, हा माझा शब्द आहे. A to Z घोटाळ्याची पूर्ण चौकशी ईडी सीबीआय मार्फत होणार. सर्व कागदपत्रांचा अभ्यास, ऑडिट रिपोर्ट, जे ऑडिट रिपोर्ट त्याचा अभ्यास आहे माझे वकील आणि सीए यांनी एकदम काटेकोरपणे केलेला आहे. त्याच्यामुळे त्यात शंका नाहीये, कोणत्याही दोषी व्यक्तीला सुट्टी नाही. आता वॅकेशन म्हणजे उन्हाळी सुट्टीनंतर 20-25 जून पर्यंत आपल्याला याचिके सुनावणीची तारीख होईलच, तरी आपण त्या माध्यमातून उच्च न्यायालयाकडे ती मागणी कायम ठेवणार की सीबीआय ईडी मार्फत याची चौकशी व्हावी. याची व्याप्ती प्रचंड आहे, मी तुम्हाला आता पण सांगतो, याची व्याप्ती प्रचंड आहे. आपण जे आतापर्यंत मांडलं हे 1 ते 2% माझ्या समोर जे आहे ते, अजून काय काय हे मला माहिती, ते तर अजून आपण नंतर घेऊ, कारण हेच सांगण्यासाठी मला किती वेळ लागला हे पण तुम्हाला सांगतो. त्यानंतर ती आपण चौकशी करणार, ते होणार, त्यात काही शंका नाही, दोषींवर कारवाई होणार. माननीय उच्च न्यायालयाने आपली मागणी मान्य केली नाही तसं होणारच नाही, कारण आपण ऑलरेडी सर्वोच्च न्यायालयातून उच्च न्यायालयात आलोय. जरी चुकून काही तांत्रिक अडचणीमुळे झालं तरी आपण हे परत सर्वोच्च न्यायालयात नेणार, पण दोषींना, कोणत्याही आरोपीला सुट्टी मिळणार नाही. आणि जे जे दोषी, जे जे आरोपी त्यांना आम्ही आत घातल्याशिवाय राहणार नाही, हा माझा शब्द आहे. जय शनिदेव.